नमस्ते मित्रांनो, आज 3 जुलै 2025 आणि आपण आहोत ते सावित्री वनातील या आयुर्वेदिक प्लॅन्टमध्ये. ज्यावेळेस निसर्ग आपण शाळेत शिकत होतो त्यावेळेस आपल्याला शाळेतील एक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न असायचा, गाळलेल्या जागा भरा. तोच प्रश्न आम्हाला या चालू आयुष्यातही येतो. आपल्या सावित्री वनात आपण खूप झाडं लावलेली आहेत. त्या झाडांमध्ये काही ठिकाणी म्हणजे प्राण्यांनी एखाद्या झाडाची साल खाल्ल्यामुळे ते झाड जातं आणि त्या ठिकाणी खड्डा पडतो किंवा झाड मोकळी जागा तयार होते. त्या प्रश्नाकडे आम्ही असं बघतो की या निसर्गातील गाळलेली जागा भरा. आता पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी आलो तर वेगवेगळी झाडं आलेत आणि या ठिकाणचं झाड खाल्लं होतं साल, त्यामुळे पूर्ण गेलं. तर ही रिकामी जागा आपण भरून टाकलेली आहे. काल परवाच डॉक्टर डे झाला आणि आपल्याला पुण्यातील श्री राजन जगताप यांनी हा वड घरी आणून दिला, त्या कुंडीत तयार केला. राजन जगताप यांची सिस्टर ही डॉक्टर आहे. तर त्या डॉक्टर डेच्या निमित्ताने ही आपण सावित्री वनातील गाळलेली जागा भरलेली आहे आणि या ठिकाणी हा वड लावलेला आहे. खरं तर हा पूर्ण आयुर्वेदिक प्लॅन्ट आहे, म्हणजे पूर्ण आयुर्वेदिकात वापरले जाणाऱ्या झाडांचं या ठिकाणी रोपण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी वड कसं म्हणतात, तर वड हाही आयुर्वेदिक झाडातच मोडतो. ज्यावेळेस खोलात जातो त्यावेळेस आपल्याला त्याचे फायदे कळतात. आणि हा वड आपण पूर्ण आकाशाच्या दिशेने वाढवणार आहे, त्याला फांद्या वाढून देणार नाही. त्यामुळे तो वड येथील छोट्या छोट्या झाडांना त्रासदायक ठरणार नाही. तर शाळेतील गाळलेली जागेचा प्रश्न आयुष्यात येतो तो अशा पद्धतीने सोडवता आला पाहिजे. बाकी काय आपलं वन सावित्री वन खूप छान आहे. ओके, धन्यवाद.